नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. लवकरच अधिक मास म्हणजे ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो तो सुरू होणार आहे. आता या अधिक मास महिन्यालाच पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं म्हणतात. हा जो अधिक मास आहे तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. आता अधिक मासामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाळल्या जातात. अधिक मासामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सेवा. अनेक जणांना प्रश्न पडले आहे की या अधिक मासामध्ये कोणत्या सेवा करायच्या, कोणते मंत्र जपायचे, काय करायचं, काय करू नये. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासामध्ये करायच्या महत्त्वाच्या सेवा, नियम आणि प्रथा परंपरा अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता बघा, अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित केलेला आहे आणि म्हणून या अधिक मास महिन्यामध्ये आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नामस्मरण आणि भक्ती करायची आहे. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते, नामस्मरण केलं जातं, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सुद्धा वास राहतो. आता बघा, 2026 मधील अधिक मास हा 17 मे 2026 रविवार पासून सुरू होत आहे आणि 15 जून 2026 सोमवारपर्यंत असणार आहे. आता यावर्षी अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला आहे. म्हणजे आपले जे मराठी महिने आहे त्या महिन्यामध्ये अधिक ज्येष्ठ महिना आलेला आहे. म्हणजेच यावर्षी जो ज्येष्ठ महिना आहे तो 2 वेळा येणार आहे. एक अधिक ज्येष्ठ आणि त्यानंतर निज ज्येष्ठ तो. आणि म्हणून या अधिक मास महिन्यामध्ये आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंच्या सेवा करायच्या आहे. आता सर्वात पहिली सेवा म्हणजे आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तिचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. बघा, तुमच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्या मूर्तीला अधिक मासामध्ये तुम्हाला दररोज अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही साध्या पाण्यानं करू शकतात किंवा दुधानं करू शकतात, दह्यानं करू शकतात किंवा पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात. एका ताम्हणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अधिक मास महिन्यामध्ये दररोज भगवान श्री हरी विष्णूंची भक्ती आणि सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि शांतता वाढते. आता दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे दीपदान. बघा, अधिक मास महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून अधिक मास सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक अखंड दिवा लावू शकता. हा अखंड दिवा पूर्ण अधिक मास महिना आहे तोपर्यंत आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित ठेवायचा आहे. ज्याप्रमाणे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो तसंच या अधिक मास महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर तुम्ही एक अखंड दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करू शकतात. तसंच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ सुद्धा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात. तुमच्या घराजवळ जर एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही संकल्पयुक्त अधिक मास महिनाभर संपूर्ण महिनाभर दिवा लावू शकता. किंवा जर पिंपळाचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल किंवा केळीचं झाड असेल तुमच्या घराजवळ तर त्या झाडांखाली सुद्धा तुम्ही संकल्पपूर्वक अधिक मास महिना आहे तोपर्यंत एक दिवा प्रज्वलित करू शकता. आता बघा, भगवान श्री हरी विष्णूंना आवळा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की जो आवळा असतो तो आवळा घेऊन तो मधोमध कोरला जातो आणि त्या कोरलेल्या भागामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल टाकून त्यामध्ये वात लावून एक दिवा प्रज्वलित केला जातो आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवला जातो किंवा आवळ्याच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली असा दिवा प्रज्वलित केला जातो. आता तुम्हाला ज्या पद्धतीनं शक्य होईल त्या पद्धतीनं तुम्ही या अधिक मास महिन्यामध्ये दीपदान करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णूंची सेवा या अधिक मास महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे. आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची आणि सोपी सेवा म्हणजे नामस्मरणाची सेवा. बघा, या अधिक मास महिन्यामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. जर तुम्हाला एखादा गुरुमंत्र मिळालेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे.
तसेच तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकतात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप देखील या अधिक मास महिन्यामध्ये करणं खूप शुभ मानलं जातं. ज्या घरांमध्ये भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचं जास्तीत जास्त नामस्मरण या अधिक मासामध्ये करायचं आहे. आता चौथी सेवा म्हणजे आपल्याला अधिक मास महिन्यामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्रनाम ही भगवान श्रीहरी विष्णूंची अति उच्च कोटीची सेवा आहे आणि म्हणून शक्य झालं तर आपल्याला या अधिक मासामध्ये दररोज 1 वेळा किंवा जमलं तर दररोज 12 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्तम, रामरक्षा आणि भगवद्गीतेचं देखील पठण तुम्ही या अधिक मास महिन्यामध्ये करू शकतात. अधिक मास महिन्यामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं, स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती किंवा श्रीमद संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पारायण करणं देखील खूप शुभ मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला ज्या काही सेवा करणं शक्य होईल त्या सेवा तुम्ही करू शकतात. या अधिक मास महिन्यामध्ये केलेलं कोणत्याही ग्रंथाचं पारायण हे आपल्याला अधिक पटीने पुण्यप्राप्ती करून देत असतं आणि ज्या काही आपल्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात आणि म्हणूनच तुम्ही या अधिक मास महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा किंवा पारायण करण्याचा प्रयत्न करा. आता पुढची सेवा म्हणजे तुळशीची सेवा. तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि म्हणून तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. त्याचबरोबर तुळशीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील वास असतो आणि म्हणून या अधिक मास महिन्यामध्ये आपल्याला दररोज आपल्या घरासमोर जी काही तुळस आहे तिला जल अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे आणि तुळशीजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी लावायचा आहे आणि तुळशीजवळ बसून भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुळशीला जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आता पुढची सेवा म्हणजे दानधर्म. बघा, अधिक मासामध्ये दानधर्म करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. शक्य झालं तर गरजू लोकांना अन्नदान करा, कपडे दान करा किंवा आपल्या शक्तीनुसार गरजू लोकांना मदत करा. काहीतरी वस्तू दानधर्म करण्याचा प्रयत्न करा. पक्ष्यांना पाणी द्या, चारा खाऊ घाला, पशुपक्ष्यांना चारा आणि पाणी खाऊ घाला. तसेच अधिक मासामध्ये 33 वस्तू दान करण्याची देखील परंपरा आपल्याकडे आहे. जसं की 33 अनारसे, 33 बत्तासे, 33 सुपाऱ्या, 33 नारळ देखील दान केले जातात. आता अनेकांना असा प्रश्न पडतो की नेमकं 33 वस्तूंचंच का दान केलं जातं? तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवतांचा उल्लेख केला जातो आणि म्हणून त्या 33 कोटी देवतांना समर्पित भावनेने 33 वस्तू दान करण्याची परंपरा आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी लेक जावयाला वाण दिले जातात. आता जावयाला 33 अनारसे वाण देण्याची परंपरा आपल्याकडे आहे. बघा, जावयाला नारायणाचं स्वरूप आणि लेकीला लक्ष्मीचं स्वरूप आपल्याकडं मानलं जातं आणि म्हणून लक्ष्मी नारायण म्हणून लेक जावयाचा सन्मान करून त्यांना 33 अनारसे किंवा 33 वस्तू दान केल्या जातात. तसंच काही ठिकाणी 33 ब्राह्मण जेवू घालण्याची देखील परंपरा आहे. अधिक मासामध्ये आणखी एक परंपरा आहे आणि ती म्हणजे लेकीनं आपल्या आईची ओटी भरायची असते. आपल्या आईला साडी, नारळ, फळं, हळद कुंकू किंवा आपल्या शक्तीनुसार काहीतरी वस्तू देऊन आईची ओटी भरण्याची परंपरा आपल्याकडे अधिक मासामध्ये आहे. तसेच अनेक ठिकाणी विवाहिक स्त्रिया अधिक मासामध्ये हळद कुंकू करून नवीन जोडवे परिधान करतात किंवा नवीन जोडवे करण्याची प्रथा परंपरा या अधिक मासामध्ये आहे. अधिक मास महिन्यामध्ये तुम्ही तुमची जी जुनी जोडवी असतील त्यामध्ये काहीतरी भर टाकून नवीन जोडवी बनवून घ्यायची आहे आणि आपल्या पायांमध्ये परिधान करायची आहे. जोडवे हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जात असल्यामुळे सुख शांती आणि सौभाग्यासाठी ही प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. आता अधिक मासामध्ये कोणते नियम पाळायचे ते आपण पाहूया. तर बघा, अधिक मासामध्ये लग्न, मुंज, वास्तुशांती, बारसं किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करण्याचं टाळलं जातं. नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन घरात प्रवेश करणे किंवा मोठं शुभ मुहूर्ताचं कार्यक्रम देखील या काळात केलं जात नाही. कारण अधिक मास हा प्रामुख्याने जप, तप, पूजा, सेवा आणि भक्तीसाठी समर्पित मानला जातो.
आता या महिन्यामध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करा, कुणाशी भांडण करू नका, वाईट बोलू नका, राग द्वेष मनामध्ये ठेवू नका, शक्य तितकं सात्विक राहण्याचा प्रयत्न करा। या अधिक मास महिन्यामध्ये उपवास करतात किंवा एकभुक्त राहतात, म्हणजे दिवसातून एकदा जेवतात। तुम्हाला जे शक्य होईल ते करा। एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिक मासामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला जातो। या महिन्यामध्ये घरात मांसाहार आणू नका, बनवू नका आणि खाऊ देखील नका। तसेच मद्यपान आणि तामसिक पदार्थ देखील खाण्याचं टाळा। आता अनेकांना प्रश्न पडतो की अधिक मासामध्ये शुभ कार्य केलं जात नाही, मग देवदर्शन करायला चालतं का? तर हो, नक्की चालतं। उलट अधिक मास हा देवदर्शन, जप, पूजा आणि भक्तीसाठी खूप पवित्र महिना मानला जातो। म्हणून तुम्ही मंदिरात जाऊ शकतात, कुलदेवच्या दर्शनासाठी जाऊ शकतात, कोणतीही देवसेवा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकतात। अधिक मास हा वाईट किंवा अशुभ महिना नाही, तर हा भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळवण्याचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण, जप, पूजा आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।